को सिखाई, पर मेरी मराठी इतनी भी अच्छी नहीं है, सच में कसम से. समझू शकते पण बोलू नाही शकते परफेक्ट. ही आहे फॉरेनची स्त्री. हिला मराठी प्रॉपरली बोलता येत नाही, पण जेवढी बी बोलते ना तेवढी खूप छान बोलते. ही तिच्या सरावामुळे झालेलं आहे. हे सरमत नाही बाई, कारण की हिला माहीत आहे सरमलं तर काहीच नाही आहे, आयुष्य संपून जाते. त्याच्यानं हे बिंदास बोलते आणि बोलता 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 हे आज बऱ्यापैकी मराठी बोलून राहिली. व्हिडिओ दाखवतो उदाहरणार्थ. मित्रांनो, लंच टाइम झालं आणि आज मला पावभाजी पाहिजे. पाव तर सरावामुळे प्रत्येक गोष्ट साध्य होते. या बाईची इच्छा होती मराठी शिकण्याची, एवढी क्युरियासिटी तिच्या अंदर, एवढं डेडिकेशन मराठी शिकण्याचं अंदर. शेवटी तिची मराठी जमली. एवढी काही खराबसुद्धा नाही हिची मराठी, मस्त बोलून राहिली. ते आपल्याला जर यायची भाषा शिकायची असली तर आपल्याला सर्वप्रथम वाटते लाज. चार चौकात कसं काय बोलावं, लोक नाव ठेवतील, सगळे सोयरेच आहे, हेच आहे तेच आहे. त्याच्यामुळे आपली इंग्लिश बोलण्याची इच्छाच राहील. Spicy? a little bit. A little bit yummier? Yeah, it is yummy. मुर्गी बोली मस्त आहे. स्पायसी पण तर मित्रांनो, ही बाई मराठी बोलली मस्त, तिच्या पोरीला बी शिकवते. आपल्याला इंग्लिशची आवश्यकता आहे, पण आपण बोलू शकत नाही, कारण की आपला बोलण्याची जे कॉन्फिडन्स आहे ना ते नाही आपल्यामध्ये. चार चौकात बोलू शकत नाही, कारण की माझ्या अनुभवावरून सांगतो एक गोष्ट. एका कंपनी थ्रू मी एका सुपरस्टार नाही 5 स्टार हॉटेलमध्ये गेलो होतो. त्या हॉटेलमध्ये गेल्यानंतर इंग्लिश तर मी बोलत जाऊ, म्हणजे एवढा बी चांगला नाही बोलो, पण थोडाफार चांगला बोलो. तर त्या हॉटेलमध्ये गेल्यावर त्या लोकांचा म्हणजे रवैया पाहून, त्याचे हालचाल पाहून असं वाटे की बा हे बोलतील तर आपण काय बोलू आहे याच्यासोबत. तर तिथं वेटरले बोलावं तर ते बी इंग्लिशमध्येच बोले. एक अनुभव सांगतो. तर माझ्या हाती एक हे होती, थाली होती. त्यातनी 2-3 भाज्या होत्या कलरच्या, म्हणजे ते नाश्ताच होता आम्हाला. इडल्या, डोसे वगैरे, आणि ते काय डेझर्ट असं डेझर्ट वगैरे. तेव्हा समजलं मला की बा हे स्वीटले डेझर्ट बी म्हणते एका शब्दातनी, दुसऱ्या भाषेतनी. तर चमचेच माहीत आहे मला, आणि काटे चमचे माहीत आहे. ते स्पून आणि फोक हे माहीतच नव्हतं. तर एक वेटर म्हणे, सर डू यू वॉन्ट स्पून? मी म्हटलं यस लिटिल बिट, कारण की आपली मोजकीच इंग्लिश होती आणि स्टँडर्ड आपल्याला थोडाच होतं. तर लिटिल बिट स्पून म्हटलं की त्याला समजून गेलं, की त्याला वाटलं की बाई खाण्याची डिशेस होय का. तर मी म्हटलं व्हॉट इज म्हटलं स्पून वगैरे. तर ते म्हणे सर चम्मच हे बोले. तो माझी भाषा बोलून राहिला. मग हिंदीमध्ये मैंने बोला हिंदी में बात करना आगे से, ऐसी गलती मत करना, क्योंकि हर एक बंदा पढ़ा लिखा नहीं होता, और होता भी है तो उसको इंग्लिश नहीं आती. तो सबस्क्राईब करो, मिलते नेक्स्ट टाइम स्क्रॉल करते हुए. इंग्लिश बोलायची असेल तर इंग्लिश बोलायला पाहिजे. तुटकी फुटकी असली तरी चालेल. सबस्क्राईब करा समजला तर. बाकी भेटू नेक्स्ट टाइम.